सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अग्रपूजेचा मान असणाऱ्या गणरायाला गुरुमाऊलींना स्मरून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवतांच्या आशीर्वादाने जागर स्त्री शक्तीचा महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मी सौ प्रीती सुजित पुराणिक माझा सहभाग नोंदवित आहे। आयोजकांचे खूप खूप आभार। सध्या शारदीय नवरात्र चालू आहेत। घरोघरी देवीचे घट स्थापन करून तिची उपासना करून मनोभावे पूजन करतात। सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे। हा नवरात्र उत्सव अगदी आनंदात उत्साहात पार पाडला जातो आणि म्हणूनच दिलेल्या 5 विषयांपैकी आजचा माझा विषय आहे नवरात्र उत्सव आणि स्त्री। नवरात्री हा 9 दिवसांचा सण असतो। दुर्गेच्या 9 रूपांना विशेष महत्व आहे। प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तिता। आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून आपल्या संस्कृतीत नवरात्र उत्सवाकडे बघितले जाते। शैलपुत्री ते चंद्रघंटापर्यंतचा प्रवास हा तिचा बालपणापासून ते यौवनापर्यंतचा असतो। कुष्मांड ते कात्यायनीचे रूप म्हणजे गर्भिणी आणि शिशुपालन करणारी माता असा असतो आणि कालरात्री ते सिद्धिदात्री पर्यंतच्या अवस्थेत ती रजोनिवृत्त प्रौढ असते। अशी ही देवीची रूपे आपण स्त्रीमध्ये पाहू शकतो। क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेत असताना त्यांच्या कर्णमळातून मधु आणि कैटभ असे 2 असुर निर्माण झाले। त्यांनी तिन्ही लोकात हाहाकार माजविला। तेव्हा महामायेला ब्रह्मदेवांनी आणि इतर देवतांनी मिळून प्रार्थना केली की विष्णूंच्या नेत्र, नासिक, मुख आणि हृदय सोडून तू विष्णूंना या संकटातून सोडविण्यासाठी जागे कर। त्यानंतर देवीच्या कृपेने विष्णू जागे झाले आणि त्यांनी त्या असुराबरोबर 5 सहस्त्र वर्षे युद्ध केले। शेवटी भगवती महामायेने राक्षसांना मोहून टाकले आणि त्यांच्याकडून विष्णूंना सांगितले गेले की जिथे कोरडी जागा असेल तिथे तुम्ही आम्हाला मारा, आम्ही तुमच्या हस्ते मरू। तदनंतर भगवान विष्णूंनी मधुकैटभांचा संहार केला। हे सर्व महामायेच्या कृपेने घडले। त्यानंतर देवीने दुर्गेचे रूप घेऊन महापराक्रम गाजवून महाबलाढ्य अशा महिषासूर, धूम्रलोचन, चंडमुंड, रक्तबीज, दुर्मुख, दुर्धर, बिडाल, शुंभनिशुंभ आणि अगणित राक्षसांचा वध केला। तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला। देवीवर देवादिकांनी पुष्पवृष्टी केली। या तिच्या पराक्रमाचे नवरात्रीत पूजन केले जाते। हे सर्व प्रसंग दुर्गा सप्तशती या ग्रंथात वर्णिले आहे। या देवीची स्तुती व तिने पराक्रम करून बलाढ्य व उन्मत्त दैत्यांना कसे मारले याचे वर्णन केलेले आहे। पहिल्या भागात पाशवी शक्तीवर बुद्धिशक्ती मात करू शकते हे सांगितले आहे। आपल्यातील सुप्त शक्ती जागृत केल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही हे या ग्रंथातून पटवून दिलेले आहे। या देवीने पुढे भविष्यात ज्या वेळी राक्षस निर्माण होतील तेव्हा मी वेगवेगळ्या नावांनी अवतार घेऊन त्यांचा नाश करीन असे म्हटले आहे। हे तत्व प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्र हा देवीचा उत्सव। देवी म्हणजे साक्षात स्त्री शक्ती। स्त्री शक्तीची उपासना, स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र।
म्हणूनच आदिशक्तीचा अंश असलेल्या स्त्रियांना मी मनापासून नमन करते. स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे केवळ देवी स्वरूपाचा सन्मान नसून तिच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आहे. स्त्रीत्वाच्या सीमेत राहूनही ती आकाशाला गवसणी घालते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभर महिलांसाठी सणवार आहेत. हरतालिका पूजन, गौरी पूजन, लक्ष्मी पूजन आणि इतर. या नवरात्र उत्सवात 9 दिवस सवाष्ण 9 कुमारिका पूजले जाते. हा एक प्रकारे स्त्रीचा सन्मानच होय. स्त्रीच्या जीवनाशी जुळणारे प्रेमबंध कन्या, बहीण, पत्नी, आई अशा अनेक रूपात ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात. ही सगळी रूपं आपल्याला देवीच्या रूपाशी साधर्म्य साधणारी वाटतात. स्त्री ही दुर्बल नसून सबला आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथात म्हटले आहे की विद्या सर्व तुझी रूपे, स्त्रिया सर्व तुझी रूपे, तू व्यापक विश्वाते कोण स्तवू शके तुझ. सर्वांची बुद्धी तू देसी, हृदयी सर्वांच्या राहसी, स्वर्ग मोक्ष प्रदान करीसी, नारायणी नमोस्तुते. देवीची विविध रूपे आहेत. कधी ती वाघावर आरूढ झालेली दुर्गा असते, कधी मोरावर बसलेली शारदा असते, तर कधी ती महिषासुरमर्दिनी असते. त्याचप्रमाणे स्त्री ही विद्या देते तेव्हा ती सरस्वती म्हणजे शारदा होते. घरात अन्न शिजवताना ती अन्नपूर्णा असते. घरासाठी अर्थार्जन करताना ती लक्ष्मीचं रूप होते, तर प्रेमाने जगत व्यवहार करताना ती उमा, पार्वती, गौरी, जगदंबा, भवानी या सौम्य रूपात असते. मात्र जेव्हा अन्याय होतो तेव्हा मात्र ती दुर्गा काली, चंडी, भैरवी, चामुंडा या देवीच्या उग्र रूपात असते. आजकालच्या स्त्रीने देवीची रूपे नुसती मनात साठवून न ठेवता अन्याय, अत्याचार अशा गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी देवीच्या शक्तीसारखे कणखर, सशक्त, कठोर बनलं पाहिजे. आत्मरक्षणासाठी, आपल्या पावित्र्यासाठी, समाजातील दैत्यांचा नायनाट करण्यासाठी देवीप्रमाणे उग्र रूप धारण करून प्रतिकार केला पाहिजे. तसेच भावी पिढी सुसंस्कृत व संस्कारक्षम बनविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सर्वांनी नवरात्रीचे 9 दिवसच नव्हे तर कायमच प्रत्येक स्तरातील स्त्रीला देवीचे रूप मानून आदर आणि सन्मान दिला तरच निश्चितच खऱ्या अर्थाने ते आदिशक्तीला नमन ठरेल. कारण स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा केलेला सन्मान, आणि हाच खरा स्त्री शक्तीचा जागर असेल. शेवटी मी एकच म्हणेन की चला स्त्री शक्तीचा जागर करूया. भगवती जगदंबेची उपासना सदैव करून तिचे गुण अंगी बाळगूया. जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते. धन्यवाद. जय जगदंब, जय परशुराम.